Hello student, in today's lecture we are going to start our next point, compound containing two or more functional group. म्हणजे आतापर्यंत आपण असे एक्झाम्पल पाहिले की कंपाऊंड मध्ये ओनली वन फंक्शनल ग्रुप होता. ओके, तर टू फंक्शनल ग्रुप जर कंपाऊंड मध्ये असतील, टू किंवा दोन पेक्षा जास्त, तर कंपाऊंडला नाव कसं द्यायचं हे बघणार आहोत आपण. आता इथे बघा, तुम्ही काय लिहित होता, सबस्टिट्यूएंट लिहित होता, त्यानंतर पॅरेंट चेन आणि त्यानंतर फंक्शनल ग्रुप लिहित होता. ओके, म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या जागी तुम्ही जो फंक्शनल ग्रुप आहे तो ऍड करत होता. आता कंपाऊंड मध्ये जर दोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहायचं नक्की कुणाला, तर इथे त्यासाठी प्रायोरिटी ऑर्डर दिलेली आहे. ओके, म्हणजे जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल, ओके, तो आधी येईल. ओके, त्या जागी तुम्ही फंक्शनल ग्रुपला लिहिणार आहात. म्हणजे बघा, सपोज COOH आणि अल्डिहाइड जर ग्रुप असेल कंपाऊंड मध्ये, तर जो प्रिन्सिपल आहे COH तो तुम्ही लास्टला लिहिणार आहात. ओके, सफिक्सला लिहिणार आहात फंक्शनल ग्रुपच्या जागी, आणि जो अल्डिहाइड आहे तो तुम्ही सबस्टिट्युएंटच्या जागी लिहिणार आहात. ओके, म्हणजे जर दोन फंक्शनल ग्रुप असतील तर एक फंक्शनल ग्रुप सबस्टिट्युएंटच्या जागी लिहिणार आहात, आणि जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे जो प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे फर्स्ट येतो तो तुम्ही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आहात. ठीक आहे, त्यासाठी बघा इथे आपण फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला सांगितले, काल मी तुम्हाला हे फंक्शनल ग्रुप घेतलेले आहेत. त्यासाठी आपण बघा सफिक्सला हे लावलं साईडला. ओके, सफिक्सला म्हणजे नंतर. ओके, हे लावलेलं आहे. त्यानंतर जर दोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर प्रिफिक्सला तुम्ही असं लावणार आहात. ओके, आता हे राहिलेले आहेत नायट्रो, हॅलो आणि अल्कॉक्सो, म्हणजे तिथे आपण ते जे आहे ते आपण फक्त प्रिफिक्सला लावतो, सफिक्सला लावत नाही. त्यासाठी हे जे तीन एक्झाम्पल आहेत, तीन फंक्शनल ग्रुप, हे मी तुमचे घेतले नव्हते. ओके, त्यासाठी बघा आपण सफिक्सला हे इथे डॅश केलेलं आहे बघा, सफिक्सला हे लावत नाही आपण, हे नेहमी काय लावतो, प्रिफिक्सला लावतो, म्हणजे आधीच लावतो. ओके, म्हणजे सबस्टिट्युएंटच्या जागी हे लावतो. त्यासाठी मी हे तीन राहिलेले एक्झाम्पल म्हणजे फंक्शनल ग्रुप तुमचे घेणार आहे. आणि त्यानंतर जर कंपाऊंडमध्ये दोन फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील तर ते कसं लिहायचं ते बघणार आहोत आपण. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे जो प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे फर्स्ट येतो तो तुम्ही फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आहात. ओके, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणजे कुठला, तर प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे जो फर्स्ट प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो तो तुम्ही फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आहात. आणि जो राहिलेला जो फंक्शनल ग्रुप आहे कुठला असेल, सायनाइड, CO किंवा ह्याच्यातला कुठलाही आधी प्रिन्सिपल असेल आणि ह्याच्यातला जो नंतरचा येईल फंक्शनल ग्रुप तो तुम्ही सबस्टिट्युएंटच्या जागी लिहिणार आहात. ते आपण बघूया आता. हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल बघूया. नायट्रो, हॅलो. आता फर्स्ट जो फंक्शनल ग्रुप आहे तो आपण घेऊया नायट्रो फंक्शनल ग्रुप. नायट्रो मीन्स NO2. ओके, आता आपण आतापर्यंत जेवढे फंक्शनल ग्रुप पाहिले ते आपण काय लावत होतो, सफिक्सला, म्हणजे नंतर त्याचं फंक्शनल ग्रुपच्या जागी ते तिथे सबमिट हे करत होतो, सफिक्सला आपण त्याचं नेम लिहित होतो. आता आपण नायट्रो जो आहे तो आधी लिहिणार आहोत सबस्टिट्युएंटच्या जागी. सपोज मी फर्स्ट एक्झाम्पल घेते, CH3NO2. आता हे जे आहे ते बघा, कंपाऊंडमध्ये वन कंपाऊंड आहे सो आपण मिथेन म्हणतो. सो हा जो नायट्रो आहे तो आपण प्रिफिक्सला लावणार आहोत, म्हणजे काय होईल, नायट्रोमिथेन. ओके, नायट्रोमिथेन. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेते मी, CH3CH2NO2. हे काय असेल तर नायट्रो इथेन. काय आहे, नायट्रो इथेन. बघा कंपाऊंडमध्ये टू कार्बन ॲटम आहेत. आता आपण काय करत होतो, जर वन फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असेल, आतापर्यंत आपण जे फंक्शनल ग्रुप पाहिले, अल्केन मधला लास्टचा ई रिमूव्ह करत होतो आणि त्या जागी फंक्शनल ग्रुप लिहित होतो. आता असं करायचं नाहीये. जे नायट्रो, हॅलो किंवा अल्कॉक्सी फंक्शनल ग्रुप आहेत ते काय लिहिणार, तुम्ही प्रिफिक्सला लिहिणार आहात. ओके, त्यानंतर तुमची पॅरेंट चेन येईल. आता बघा इथे नायट्रो इथेन असं लिहिणार तुम्ही. कंपाऊंडमध्ये टू कार्बन ॲटम आहेत सो आपण इथेन म्हणतो, सो नायट्रो इथेन. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण, CH3CH2NO2. ओके, आता काय करणार तुम्ही, इथे सबस्टिट्युएंट आलेला आहे. ओके, तर काय लिहिणार तुम्ही बघा, टू सिलेक्ट दी पॅरेंट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम.
मी ही पॅरेंट चेन सिलेक्ट केली. ओके, त्यानंतर तुम्ही नंबरिंग देणार आहात. तर नंबरिंग कसं देणार आहात? नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे जो फंक्शनल ग्रुप आहे तो तुमचा क्लोजेस्ट नंबरला आला पाहिजे. सो मी याला 1 नंबर देते, हा सेकंड येईल आणि हा थर्ड नंबर येईल. ओके, आता आपण काय करतो, सबस्टिट्यूएंट आधी लिहितो. सो तुम्ही सबस्टिट्यूएंट आधी लिहिणार आहात. 2 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे. सो तुम्ही असं लिहिणार 2 मिथाइल. ओके, त्यानंतर कुठला आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की नायट्रो जो ग्रुप आहे फंक्शन ग्रुप तो आधी लिहिणार तुम्ही. ओके, म्हणजे किती नंबरच्या कार्बन ॲटमला नायट्रो ग्रुप आहे तर 1. सो 1 नायट्रो. पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत तर 3 आहेत. सो नायट्रोप्रोपेन येईल. ओके, असं लिहिणार आहात तुम्ही. त्यानंतर अजून मी काही एक्झाम्पल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH3 CH3 CHNO2 CH. ओके, आता काय करा, तुम्ही आयुपॅक नेम द्यायचा आहे. तर आधी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. मी अशी चेन सिलेक्ट केली, ही लॉंगेस्ट चेन मला दिसतीये. त्यानंतर जो सेकंड रूल आहे, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे तुम्ही नंबरिंग त्या एंड पासून द्या की जो फंक्शनल ग्रुप आहे तो त्याला क्लोजेस्ट नंबर आला पाहिजे. सो नंबरिंग इकडून द्या. 1 2 हा तुमचा नायट्रो जो आहे तो फंक्शनल ग्रुप आहे. 1 2 3 आणि 4. ओके, आता काय करणार तुम्ही, आधी सबस्टिट्यूएंट लिहा 3 मिथाइल. त्यानंतर तुमचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो येईल 2 नायट्रो. ओके, 2 नंबरच्या कार्बन ॲटमला नायट्रो हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो प्रेझेंट आहे. सो तुम्ही तिथे पोझिशन ही मेन्शन करणार 2 नायट्रो. कंपाऊंडमध्ये किती कार्बन ॲटम आहेत? 4 आहेत. सो ब्युटेन. ओके, 3 मिथाइल 2 नायट्रो ब्युटेन असं येईल. CH3 CH3 CHNO2 CH2 CH3. ओके, आता इथे करा, काय करा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. मला ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन दिसते. ओके, त्यानंतर नंबरिंग द्या. नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप क्लोजेस्ट नंबरला आला पाहिजे. आता बघा, इकडून ही नंबरिंग दिलं तरी 3 येतोय, इकडून नंबरिंग दिलं तरी 3 नंबरलाच येतोय. सो तुम्ही इकडून द्यायचे सबस्टिट्यूएंट जवळ आहेत 1 2 3 4 5. ओके, आता बघा काय करा, तुम्ही तिथे आयुपॅसी नेम लिहा कंप्लीट. आधी सबस्टिट्यूएंट लिहिणार आहात 2 डायमिथाइल. ओके, 2 मिथाइल ग्रुप आहेत 2 नंबरला. सो तुम्ही 2 वेळा लिहिणार 2 डायमिथाइल. 3 नंबरच्या कार्बन ॲटमला नायट्रो ग्रुप आहे. सो 3 नायट्रो. पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत? 5 आहेत. सो 3 नायट्रो पेंटेन. ओके, असं येईल आयुपॅक नेम. आपण 6 एक्झाम्पल बघूयात. आता सपोज ॲरोमॅटिक रिंग असेल आणि त्याच्यावर जर NO2 ग्रुप प्रेझेंट असेल तर तुम्ही काय लिहिणार? नायट्रोबेन्झीन. काय म्हणणार त्याला? नायट्रोबेन्झीन. सपोज जर सायक्लिक कंपाऊंड असेल आणि त्यावर जर नायट्रो ग्रुप प्रेझेंट असेल तर तुम्ही काय लिहिणार? बघा, नायट्रो सायक्लिक रिंग आहे. सो सायक्लोहेक्झेन. ओके, सायक्लिक रिंग आहे, सिंगल बॉन्ड. ओके, सो सायक्लोहेक्झेन 6 कार्बन ॲटम्स आहेत. सो सायक्लोहेक्झेन. ओके, सगळे बॉन्ड काय आहेत? सिंगली बॉन्ड आहेत. सो ANE लावला आपण तिथे फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, सो नायट्रो तुम्ही फर्स्ट लिहिणार आहात, त्यानंतर सायक्लोहेक्झेन असं येईल. त्यानंतर आपण जो नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे हॅलो फंक्शनल ग्रुप तो बघूया. हॅलो फंक्शनल ग्रुप X. आता X म्हणजे काय?
एक्स मीन्स तिथे येईल तुमचा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे काय आहेत, हॅलो फंक्शनल ग्रुप आहेत. आता आपण एक्झाम्पल बघूया त्याच्यावरचे. सपोज CH3CH2Cl जर असं असेल तर काय लिहिणार तुम्ही, क्लोरो. आता जे फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, जे फ्लोरीन क्लोरीन आहेत तो तुम्ही हॅलो करून तिथे वापरणार आहात, म्हणजे क्लोरो, फ्लोरो, ब्रोमो, आयोडो. ठीक आहे. आता इथे बघा येईल क्लोरो इथेन. ओके, 2 कार्बन ॲटम आहे, सो आपण इथेन म्हणतो, सो क्लोरो इथेन असं येईल. त्यानंतर बघा CH3 CH2 CH2 Br. इथे बघा ब्रोमो, किती कार्बन ॲटम आहे, 3 आहे, सो ब्रोमो प्रोपेन. त्यानंतर बघू आपण थर्ड एक्झाम्पल, CH3 CH CH3 CH2I. ओके. आता काय करा तुम्ही, नंबरिंग द्या, सबस्टिट्यूएंट आलेला आहे, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. केली मी ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली. नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. तुम्ही नंबरिंग असं द्या की जो फंक्शनल ग्रुप आहे तो क्लोजेस्ट नंबरला आला पाहिजे. आता इथे बघा हा आयोडो आहे तो फंक्शनल ग्रुप आहे, याला 1 नंबर येईल, याला 2 येईल आणि ह्याला काय येईल, 3 नंबर येईल. आता तुम्ही काय करणार आहात, तुम्ही जो फंक्शनल ग्रुप आहे तो आधी लिहिणार आहात, म्हणजे 1 नंबरच्या कार्बन ॲटमला आयोडो आहे. आता इकडे लक्ष द्या, मी सांगितलं तुम्हाला इथे बघा, जो आयोडो आणि जो मिथाइल आहे, ओके, तो आयोडो अल्फाबेटिकल वाईज आधी येतो, सो आयोडो लिहा तुम्ही. ओके, त्यानंतर मिथाइल लिहा. म्हणजे तुम्ही जे फंक्शनल ग्रुप आता आपण बघितले, सपोज आपण नायट्रो पण बघितला आणि त्यानंतर तिथे बघा नायट्रो पण होता आणि मिथाइल पण होता. अल्फाबेटिकल वाईज M आधी येतो आणि N नंतर येतो, म्हणून आपण N नंतर लिहिला. ओके. आता इथे बघा 1 आयोडो नंतर काय येईल, 2 मिथाइल प्रोपेन. ओके, प्रोपेन अल्फाबेटिकल वाईज आय आधी येतो, सो 1 आयोडो 2 मिथाइल प्रोपेन असं येईल. त्यानंतर आपण जर रिंगमध्ये जर असेल बघा, जर मी ॲरोमॅटिक रिंग घेतली आणि त्याच्यावर जर Cl असेल प्रेझेंट तर काय लिहिणार तुम्ही त्याला, क्लोरोबेन्झीन. ओके. सपोज जर असं असेल सायक्लोहेक्झेन जर रिंग असेल आणि Br असेल त्यावर, तर ब्रोमो सायक्लोहेक्झेन. ओके. त्यानंतर जर अशी रिंग असेल आणि आयोडीन जर प्रेझेंट असेल तर काय लिहिणार, आयोडो सायक्लोब्युटेन. ओके, 4 कार्बन ॲटम आहे, सो ब्युटेन सायक्लिक रिंग आहे, सो आयोडो सायक्लोब्युटेन असं येईल. ठीक आहे. तर इथे आपण हॅलो फंक्शनल ग्रुप बघितलेला आहे. त्यानंतर जो लास्टचा आहे अल्कॉक्सी तो बघणार आहोत. अल्कॉक्सी त्याला आपण इथर असं म्हणतो. ओके, अल्कॉक्सी. आता इथे बघा जो आपण मी इथे एखादं मी कंपाऊंड लिहिते CH3OCH3. ओके, हे इथर आहे. आता बघा तुम्ही काय करणार आहात, हा जो जी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार, एक तुम्ही अल्कॉक्सी म्हणणार. अल्क मीन्स काय, अल्क मीन्स कार्बन ॲटम जेवढे असतील पॅरेंट चेनमध्ये त्याला आपण अल्क म्हणतो. ओके, आणि ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन. ओके, सो काय येईल, मिथॉक्झी मिथे. ओके, एक तुम्ही सबस्टिट्यूएंट म्हणून यूज करणार आणि एक काय करणार, पॅरेंट चेन म्हणून कार्बन यूज करणार. ओके, जो सबस्टिट्यूएंट आहे त्याला तुम्ही ऑक्सिजन लावणार आहात, म्हणजे मिथॉक्झी येईल. आणि इथे काय येईल, मिथ मीन्स 1 कार्बन ॲटम आणि ऑक्सी मीन्स ऑक्सिजन, सो मिथॉक्झी म्हणजे अल्कॉक्सी प्रमाणे, आणि काय येईल, मिथेन येईल. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया, CH3OCH2CH3. ओके. आता इथे सबस्टिट्यूएंट कुठला येईल तुमचा, आता इथे तुम्ही काय करणार, जी लॉंगेस्ट चेन असेल, ओके, लॉंगेस्ट अल्काइल ग्रुप असेल तर त्याला तुम्ही पॅरेंट चेन म्हणून नंबरिंग देणार आहात. आता इथे फर्स्ट नंबर येईल, ह्याला सेकंड देणार आहात. ओके, ही पॅरेंट चेन असेल आणि हा काय असेल, सबस्टिट्यूएंट असेल, सो काय येईल,
मिथॉक्झी इथेन. मिथॉक्झी इथेन. आपण अजून एक एक्झाम्पल बघू. CH3 CH2O CH2 CH2 CH3. ओके. आता तुमचा सबस्टिट्यूएंट कुठला, तर हा सबस्टिट्यूएंट आहे. म्हणजे ही जी लॉंगेस्ट चेन आहे तुम्ही त्याला पॅरेंट चेन म्हणा. सो इथे नंबरिंग द्या 1 2 3. ओके. म्हणजे नंबरिंग कसं द्या की जो फंक्शनल ग्रुप आहे तो क्लोजेस्ट नंबरला आला पाहिजे. ओके. तर आहे तुम्ही नंबरिंग असं द्या. लॉंगेस्ट चेन असेल त्याला नंबरिंग द्या, त्याला पॅरेंट चेन म्हणा तुम्ही. आणि हा जो आहे तो तुमचा सबस्टिट्यूएंट असेल. ओके. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, इथॉक्झी म्हणजे 2 कार्बन ॲटम आहेत आणि ऑक्सिजन आहे. सो इथॉक्झी काईल प्रोपेन. इथॉक्झी प्रोपेन. सपोज असं जर एक्झाम्पल असेल CH3O CH2 CH CH3 हियर CH3. ओके. तर तुम्ही नंबरिंग काय करणार आहात, जो बिगर अल्काइल ग्रुप आहे त्याला तुम्ही पॅरेंट चेन म्हणणार आहात. ओके. सो नंबरिंग मी इथे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली. नंबरिंग द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. ओके. जो फंक्शनल ग्रुप काय आला पाहिजे, जवळ आला पाहिजे. म्हणजे इथे मी फर्स्ट नंबर देते, सेकंड आणि हा असेल थर्ड. ओके. आता अल्फाबेट हा मिथॉक्झी तुमचा सबस्टिट्यूएंट झाला आणि हा काय झाला, मिथाइल सबस्टिट्यूएंट झाला. ओके. सो तुम्ही कुठलाही आधी लिहा. इथे लिहिते मी 1 मिथॉक्झी. आता जो ऑक्सिजन बरोबर जो तुमचा अल्काइल ग्रुप असतो म्हणजे जो सबस्टिट्यूएंट असतो तो तुम्ही फर्स्ट लिहिणार आहात, एवढं लक्षात ठेवा. 1 मिथॉक्झी 2 मिथाइल आणि त्यानंतर जो पॅरेंट चेनवरचा सबस्टिट्यूएंट असेल तो लिहिणार आहात 2 मिथाइल प्रोपेन. हे आपण एक्झाम्पल बघितलं. सपोज जर ॲरोमॅटिक रिंग असेल अशी आणि त्याच्यावरती जर OCH3 म्हणजे मिथॉक्झी असेल तर काय लिहिणार तुम्ही, मिथॉक्झी बेन्झीन. ओके. मिथॉक्झी बेन्झीन. त्यानंतर काय येईल, सपोज जर सायक्लिक रिंग असेल आणि CH2 CH3 जर असेल तर लिहिणार तुम्ही इथॉक्झी सायक्लोहेक्झेन. ओके. सायक्लोहेक्झेन असं येईल कंपाऊंडचं IUPAC नेम. ओके. त्यानंतर इथे काय आपण फंक्शनल ग्रुप जे राहिले 3 होते ते बघितले. म्हणजे इथे बघा हे जे फंक्शनल ग्रुप आहेत नायट्रो, हॅलो आणि अल्कॉक्सी ते आपण तुम्ही इथे प्रिफिक्सला लिहिणार आहात. सफिक्सला इथे काही लिहायचं नाही आहे, तिथे डॅश केलेलं आहे. ओके. आता आपण असं बघणार आहोत की 2 जर फंक्शनल ग्रुप कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल, 2 फंक्शनल ग्रुप जर कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कसं लिहिणार बघा. जो तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तो तुम्ही फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आणि जो दुसरा आहे फंक्शनल ग्रुप तो तुम्ही प्रिफिक्सला लिहिणार. आणि जर आता इथे बघा जर प्रिफिक्सला लिहायचं असेल, हे जे फंक्शनल ग्रुप दिलेले आहेत आणि जर प्रिफिक्सला लिहायचं असेल ओके तर तुम्ही या पद्धतीने इथे लिहिणार आणि जर सफिक्सला लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहिणार. ओके. मग जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येतो तो फंक्शनल ग्रुपच्या जागी येतो. म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे जो फर्स्ट येतो ओके तो तुम्ही फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आहात, त्याला आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणतो. आणि जो नंतर येतो तो तुम्ही सबस्टिट्यूएंटच्या जागी लिहिणार आहात आणि तो प्रिफिक्स असं म्हणून यूज करणार आहात. ओके. हे तुम्ही प्रिफिक्सला यूज करणार आहात सेंटेन्स, ते तुम्ही तिथे वापरायचं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथे एक्झाम्पल घेते, त्यासाठी प्रायोरिटी ऑर्डर पण तुम्हाला तिथे दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघा. आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊयात. फर्स्ट एक्झाम्पल घेते मी CH3 CHOH CHNH2 CH3. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे, एक इथे अमिनो आहे आणि एक काय आहे हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप आहे. आता तुम्ही लिहिणार कसं बघा. आता तुम्ही प्रायोरिटी ऑर्डर बघा. प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे इथे बघा OH म्हणजे हायड्रॉक्सिल आहे तो आधी येतो आणि जो अमाइन आहे तो नंतर येतो. तो तुम्ही हा जो हायड्रॉक्सिल आहे ओके म्हणजे अल्कोहोलिक जो फंक्शनल ग्रुप आहे तो तुम्ही फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आहात.
ओके, म्हणजे लास्टला म्हणजे सफिक्सला लिहिणार आहात. आणि जो हा अमिनो फंक्शनल ग्रुप आहे तो सबस्टिट्युएंटच्या जागी लिहिणार आहात, आधी लिहिणार आहात. आता आपण ह्याला अमाइन म्हणून लिहिलेलं होतं. आता तो काय येईल, तुम्ही जर त्याला प्रिफिक्सला लिहायचं असेल तर तुम्ही अमिनो हे वापरणार आहात. इथे बघा दिलेला आहे, इथे जो अमाइन आहे तो इथे अमिनो म्हणून जर सफिक्सला लिहायचं असेल तर इथे अमिनो म्हणून यूज केला जातो. ओके, आता तुम्ही प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे जो अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे तो आधी येतो, सो तुम्ही तिथे सफिक्सला OLच लावणार आहात. आणि जो अमिनो फंक्शनल ग्रुप आहे, अमाइन जो आहे NH2 ग्रुप फंक्शनल ग्रुप, तो बघा तुम्ही तो सबस्टिट्युएंटच्या जागी लिहिणार म्हणजे प्रिफिक्सला लिहिणार, तो तुम्ही काय लिहिणार इथे अमिनो म्हणून यूज करणार आहात. ठीक आहे, हे मी तुम्हाला पाठवते व्हॉट्सअपला, त्यावरून तुम्ही चेक करा. आता काय येईल त्या कंपाऊंडचं नेम 3 अमिनो. तुम्ही नंबरिंग द्या. इकडून बघा जो फंक्शनल ग्रुप जो आहे प्रिन्सिपल तो फर्स्ट आला पाहिजे. 1 2 3 4 असं नंबरिंग द्या. ओके, सो काय येईल 3 अमिनो ब्यूट 4 कार्बन ॲटम आहेत, सो ब्यूट. आता इथे बघा जो प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आहे तो तुम्ही फंक्शन ग्रुपच्या जागी लिहिणार, पण तिथे जो लोकंट आहे तोही मेन्शन करा 2OL असं लिहिणार. ओके, काय लिहिणार तुम्ही सफिक्सला लिहिताना OL यूज करता. ओके, आणि जर तुम्हाला ते प्रिफिक्सला लिहायचं असेल तर हायड्रॉक्झी असं म्हणून तुम्ही यूज करता. ओके, OH ग्रुप. आता बघा त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेते. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH NH2 CH3. आता इथे बघा दोन फंक्शन ग्रुप आहे, कार्बोनिल आहे C डबल बॉन्ड O आणि NH2 आहे अमाइन. आता बघा इथे तुम्ही प्रायोरिटी ऑर्डर बघा कोण आधी येतोय, तर इथे हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो फर्स्ट येतोय, त्यानंतर अमाइन येतोय. म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप काय असेल, हा असेल. म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या जागी तुम्ही इथे CO चा जो जे येईल ते लिहिणार आहात फंक्शनल ग्रुप, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. ओके, त्यानंतर जो सबस्टिट्युएंटच्या जागी काय लिहिणार तुम्ही अमिनो लिहिणार. सो नंबरिंग द्या 1 2 3 4 5. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ला क्लोजेस्ट नंबर आला पाहिजे, तिकडून नंबरिंग देणार आहात तुम्ही. आता काय येईल इथे 4 अमिनो, किती कार्बन ॲटम आहेत 5 आहेत, सो पेंट. ओके, इथे बघा फंक्शनल ग्रुप किती नंबरला येतोय 2 नंबरला येतोय, सो 2ONE. ओके, 2ONE असं येईल. त्यानंतर बघा CH डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. ओके, आता काय करा तुम्ही नंबरिंग द्या. इथे बघा फंक्शनल ग्रुप काय आहे, एक अल्डिहायडिक फंक्शनल ग्रुप आहे. ओके, आणि एक आहे कीटॉनिक फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहायडिक आणि कीटॉनिक बघा, अल्डिहायडिक आधी येतो प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे, त्यानंतर कीटॉनिक फंक्शनल ग्रुप येतो. सो जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तो तुमचा हा झाला. ओके, सो तुम्ही जो लास्टला आहे सफिक्सला तो अल्डिहाइड लिहिणार आहात आणि प्रिफिक्सला काय लिहिणार तुम्ही सबस्टिट्युएंटच्या जागी हा कीटॉनिक ग्रुप लिहिणार. सो तुम्ही नंबरिंग देणार. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला फर्स्ट नंबर आला पाहिजे, इथे आपण फर्स्ट म्हणू, याला सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ओके, सो काय येणार. आता जर तुम्हाला कीटॉनिक जो ग्रुप आहे तुम्ही सफिक्सला लिहिताना ONE लावत होता, आता इथे बघा तुम्हाला प्रिफिक्सला जर लावायचं असेल तर तुम्ही काय लावणार इथे ऑक्झो लावणार. ओके, प्रिफिक्सला जर लावायचं असेल तर तुम्ही ऑक्झो लावणार आहात. सो काय लिहिणार तुम्ही तिथे 3 ऑक्झो, लोकंट ही मेन्शन करा 3 ऑक्झो. आता इथे बघा किती कार्बन ॲटम आहेत, पेंटॅनॉल असं लिहिलं तरी चालेल. आता हा जो बघा अल्डिहायडिक फंक्शनल ग्रुप आहे तो एंडिंगलाच येतो, त्या तिथूनच आपण फर्स्ट नंबर म्हणणार, तेव्हा पोझिशन मेन्शन करायची काही गरज नाहीये. जो अल्डिहायडिक ग्रुप येतो तो फर्स्टला येतो, किंवा ॲसिडिक ग्रुप येतो, कार्बॉक्सिलिक ग्रुप येतो, तोही फर्स्ट नंबरला एंडिंगला येतो, त्यामुळे आपण तिथूनच नंबर सुरू करणार आहोत. सो पेंटॅनॉल असं लिहिलं तरी चालेल. ओके, पोझिशन मेन्शन करायची गरज नाही तिथे, तो ऑलवेज फर्स्ट नंबरला येणार आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 CHOH CH CH3 COOH. ओके,
आता इथे बघा तुम्ही नंबरिंग द्या, नंबरिंग कुठून द्या, इथे बघा 2 फंक्शनल ग्रुप आहे, एक हायड्रॉक्सिल आहे, एक ऍसिड फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. आता बघा हा जो फर्स्ट येतोय कार्बोक्सिलिक ऍसिड तो काय झाला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला, म्हणजे तो तुम्ही फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आहात. आणि हा जो हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोलिक तो तुम्ही काय लिहिणार सबस्टिट्यूएंटच्या जागी लिहिणार, तो आधी लिहिणार आहात. मग नंबरिंग कुठून देणार, जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तो क्लोजेस्ट नंबरला आला पाहिजे, म्हणजे याला 1 नंबर द्या, 2, 3 आणि 4 असं येईल. आता काय करणार तुम्ही इथे सबस्टिट्यूएंट ही आलेला आहे, तर काय करणार तुम्ही सबस्टिट्यूएंट म्हणजे 2 मिथाइल आहे, अल्फाबेटिकल वाईज H आधी येतो, हायड्रॉक्सी लिहिता तुम्ही, सो 3 हायड्रॉक्सी ओके. हायड्रॉक्सी तुम्ही आधी लिहिणार आहात 3 हायड्रॉक्सी, त्यानंतर सबस्टिट्यूएंट लिहिणार 2 मिथाइल बघा 2 मिथाइल. त्यानंतर कार्बन आयटम किती आहेत 4 आहेत, सो ब्युटॅनॉइक ऍसिड असेल, ब्युटॅनॉइक ऍसिड ओके. आता हा जो ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहे त्याची पोझिशन लिहायची गरज नाहीये, तो नेहमी फर्स्ट कार्बन आयटमला येणार ओके, तो एंडिंगला असतो नेहमी, ठीक आहे. सो ब्युटॅनॉइक ऍसिड 3 हायड्रॉक्सी 2 मिथाइल ब्युटॅनॉइक ऍसिड. CH3 CCH3 डबल बॉन्ड CCH3 CHOH CH3. आता इथे बघा 2 फंक्शनल ग्रुप आहे, एक इथे डबल बॉन्ड आहे आणि एक हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोलिक. आता बघा अल्फाबेटिकल वाईज बघा हा जो फंक्शनल ग्रुप आहे OH तो प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे आधी येतो, म्हणजे हा काय झाला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, तो तुम्ही लास्टला लिहिणार आहात, सफिक्सला लिहिणार आहात ओके. सफिक्स म्हणजे नंतर, प्रिफिक्स मध्ये म्हणजे आधी. आणि हा जो फंक्शनल ग्रुप आहे अल्कीन ओके, तो कुठे लिहिणार तुम्ही सबस्टिट्यूएंटच्या जागी, तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरा. पण अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर असेल तर ते आपण आधी लिहू शकत नाही, ते काय लिहितो आपण नंतरच लिहितो, लास्टला लिहितो. पण लास्टला आपल्याला फंक्शनल ग्रुप लिहायचा आहे ओके, तर मग ते कुठे लिहायचे, तर ते पॅरेंट चेन आणि जे फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये लिहिणार आहात ओके. पॅरेंट चेन आणि जे फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो लिहिणार आहात. हे फक्त कशाच्या बाबतीत आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे आपण आधी लिहू शकत नाही, सो ते आपण नेहमी नंतर लिहितो. पण नंतर आपल्याला फंक्शनल ग्रुप लिहायचा आहे सफिक्सला ओके, तो त्याच्या जागीच लिहिला पाहिजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या जागी. पण हे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहेत मग त्यांची पोझिशन कुठली तर पॅरेंट चेन आणि फंक्शनल ग्रुप ओके ह्यांच्यामध्ये लिहिणार आहात तुम्ही ओके. यांच्यामध्ये म्हणजे कसं लिहायचं बघा, तुम्ही नंबरिंग करणार आहात, नंबरिंग कुठून करणार, जो प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आहे तो क्लोजेस्ट नंबरला आला पाहिजे, सो नंबरिंग इकडून करते 1 2 3 4 5 ओके. सो बघा इथे 3 आणि 4 नंबरच्या कार्बन आयटमला मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे, सो तुम्ही सबस्टिट्यूएंट आधी लिहा, काय येईल 3,4 डायमिथाइल 3,4 डायमिथाइल. त्यानंतर काय येणार तुम्ही किती कार्बन आयटम आहेत 5 आहेत, सो पेंट. आता लिहा तुम्ही पोझिशन लिहा फंक्शनल ग्रुपची, 3 नंबर कुठून चालू होतोय तर 3 नंबरच्या कार्बन आयटम पासून डबल बॉन्ड चालू होतोय, सो 3 असं लिहा 3 त्यानंतर तुमचा जो सफिक्सला जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तो लिहा. मग 2 नंबरच्या कार्बन आयटमला OL आहे, सो 2OL ओके. 2OL अल्कोहोलिक फंक्शन ग्रुप आहे, सो 2OL असं येईल ओके. तुम्ही काय लिहिणार, जर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल फक्त त्याच्या बाबतीत तो सफिक्सला न लिहिता म्हणजे सबस्टिट्यूएंटच्या जागी न लिहिता कुठे लिहिणार तुम्ही, तो पॅरेंट चेन आणि फंक्शनल ग्रुपच्या मध्ये लिहिणार ओके. या पद्धतीनं हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, CH3 CHOH CH2 CH3 CHCl CH3 ओके. आता काय करा तुम्ही इथे नंबरिंग करणार आहात. बघा इथे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे आधी कोण येत आहे तर आधी CN येतोय म्हणजे सायनाइड येतोय
ओके, तो तुम्ही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या जागी लिहिणार आणि OH जो आहे तो नंतर येतोय तो तुम्ही काय लिहिणार, सबस्टिट्यूएंटच्या जागी लिहिणार, प्रिफिक्सला लिहिणार आहात. त्यासाठी काय करा, तुम्ही नंबरिंग द्या. नंबरिंग कुठून देणार, तर इकडून नंबरिंग देणार. जो प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आहे म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे जो आधी येतो, ओके, CN हा जो आधी येतो तो तुम्ही इकडून नंबरिंग देणार. त्याला तुम्ही क्लोजेस्ट नंबर द्या 1 2 3 4 5. ओके, तुम्ही नंबरिंग दिलं. आता बघा 3 नंबरच्या कार्बन ॲटमला हा जो इथाइल सबस्टिट्यूएंट आहे तोही मेन्शन करा. ओके, सो अल्फाबेटिकल वाईज ई आधी येतो, सो हा लिहा आधी 3 इथाइल, त्यानंतर 4 हायड्रॉक्सी, 4 हायड्रॉक्सी, त्यानंतर काय येईल, किती कार्बन ॲटम आहेत, पॅरेंट चेन लिहा, पेंट 5 आहे सो पेंट, त्यानंतर 2 नायट्राइल. ओके, आपण बघितलेलं आहे जर आपल्याला सायनाइड जर आपल्याला सफिक्सला लिहायचं असेल तर आपण नायट्राइल म्हणतो आणि जर ते प्रिफिक्सला जर लिहायचं असेल हे जर सायनाइड तर तो त्याला आपण सायनो असं म्हणतो. ओके, हे लक्षात ठेवा. तो जो चार्ट आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते, तो तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही काय करा, अजून असेच एक्झाम्पल प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि त्याचं IUPAC नेम जमतंय का बघा. जर नसेल जमत तर मला तुम्ही व्हॉट्सअपला विचारलं तरी चालेल. आपण अजून घेऊया एक्झाम्पल, CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3, त्यानंतर CHOH CH. ओके, आता काय करणार आहात तुम्ही, प्रायोरिटी ऑर्डर बघा. कार्बोनिल ग्रुप जो आहे तो आधी येतो म्हणजे तो प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप झाला, त्यानंतर हायड्रोक्सिल येतो. ओके, सो तुम्ही प्रिन्सिपल फंक्शन ग्रुपच्या जागी हा लिहिणार आहात. ओके, हा फंक्शन ग्रुप आणि सबस्टिट्यूएंटच्या जागी हा हायड्रोक्सिल लिहिणार आहात. आता इथे बघा एक सबस्टिट्यूएंट ही आहे. ओके, सो काय करणार तुम्ही इथे लिहा 4, इथून नंबरिंग द्या 1 2 3 4 5 and 6. इथे बघा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याला क्लोजेस्ट नंबर आला पाहिजे. ओके, सो मी नंबरिंग लेफ्ट कडून दिलं. सो 4 इथाइल, अल्फाबेटिकल वाईज ई आधी येतो सो मी 4 इथाइल, त्यानंतर तुम्ही हा फंक्शन ग्रुप लिहा 5 हायड्रॉक्सी, सॉरी ते स्मॉल काढा, 5 हायड्रॉक्सी, हेक्स 6 कार्बन ॲटम आहे सो हेक्स. 2 नंबरच्या कार्बन ॲटमला हा फंक्शन ग्रुप येतो प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप, सो 2 ON. ओके, 2 ON. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. लास्टचं तुम्हाला मोस्टली समजलं असेल नेम कसं द्यायचं जर 2 फंक्शनल ग्रुप जर कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर. CH3 CH डबल बॉन्ड CH CHNH2 CH3. ओके, आता ऑब्वियसली NH2 आहे तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला. प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे NH2 हा आधी येतो, सो हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला. हा तुम्ही सफिक्सला लिहिणार आहात आणि जो हा डबल बॉन्ड आहे तो काय लिहिणार तुम्ही सबस्टिट्यूएंटच्या जागी लिहिणार. पण मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही तो आपण सबस्टिट्यूएंटच्या जागी लिहू शकत नाही. जर इथे अदर सबस्टिट्यूएंट असता तर तो आपण आधी लिहिला असता. ओके, आणि जो डबल बॉन्ड आहे तो पॅरेंट चेन आणि फंक्शनल ग्रुपच्या मध्ये लिहायचा आहे. ओके, पण इथे बघा आपण डायरेक्ट पॅरेंट चेन लिहिणार आहोत, इथे सबस्टिट्यूएंट नाही आहे. सो नंबरिंग द्या 1 2 3 4 5. प्रिन्सिपल फंक्शन ग्रुपला क्लोजेस्ट नंबर आला पाहिजे, सो मी नंबर इकडून दिला म्हणजे काय येईल, पेंट 5 कार्बन ॲटम आहे सो पेंट, सबस्टिट्यूएंट नाही आहे सो तुम्ही डायरेक्ट पॅरेंट चेन लिहा. ओके, त्यानंतर काय येईल, जो फंक्शन ग्रुप आहे फर्स्ट तो येईल म्हणजे 3 नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे तिथून सुरू होतोय, सो 3 ENE 2 अमाय. ओके, 2 अमाय हे काय येईल, IUPAC नेम येईल ह्या कंपाऊंडचं. तर हे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत, मोस्टली तुम्हाला समजलं असेल कसं लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत ॲरोमॅटिक कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर बघणार आहोत. कंपाऊंड कंटेनिंग ॲरोमॅटिक रिंग. ओके, सपोज हे काय आहे, ॲरोमॅटिक रिंग घेतली आणि मी CH3 इथे अटॅच केला तर काय होईल, मिथाइल बेन्झीन. ओके, मिथाइल बेन्झीन IUPAC नेम. पण बघा
ह्याला टोलिन असं म्हटलं जातं. टोलिन हे कॉमन नेम आहेत, म्हणजे जे कॉमन नेम आहेत ते ॲज इट इज यूज केलेले आहेत. ते आयुपॅक नेम त्याला वापरत नाही, ते टोलिननेच अजूनही ते प्रेफर केले जातात. ओके, टोलिनने. तर त्याला टोलिन ही असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा CH3 CH3. सो नंबरिंग द्या तुम्ही. नंबरिंग कुठून देणार? 1 2 3 4 5 and 6. ओके, इकडून नंबरिंग दिलं. बघा 1 आणि 3 नंबरला मिथाइल आहे, सो 1 3 डाय मिथाइल. पुढे काय येईल? बेन्झीन. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेते मी. इथे घेते मी CH3 घेते मी. त्यानंतर CH2 CH3. आता इथे बघा, इथे आपण नंबरिंग इकडून दिलेलं आणि इकडून मी नंबरिंग दिलं, कारण सेट ऑफ लोकल रूल यूज करायचा आहे. जो दुसरा जो सबस्टेंट आहे त्याला मिनिमम नंबर आला पाहिजे. इकडून जर नंबरिंग दिलं तर ह्याला जास्त येतोय, सो मी इकडून नंबरिंग दिलं. आता इथून नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं? तर जो लार्जर अल्काइल ग्रुप आहे त्याला फर्स्ट नंबर द्या. सो नंबरिंग मी इकडून स्टार्ट करणार, इकडून न करता. जो दुसरा सबस्टेंट आहे त्याला क्लोजेस्ट नंबर आला पाहिजे तुमच्या सेट ऑफ लोकल रूलनुसार. 1 2 3 4 5 and 6. सो काय येईल? 1 इथाइल 3 मिथाइल बेन्झीन. ओके, 1 इथाइल 3 मिथाइल बेन्झीन. बेन्झीन रिंग इथे असेल NO2 आणि CH3. ओके, सो नंबरिंग तुम्ही इकडून देणार 1 2 3 4 5 and 6. सो काय येईल? 3 मिथाइल M आधी येतो, सो हा सबस्टेंट घ्या तुम्ही. 3 मिथाइल नायट्रोबेन्झीन. ओके, नायट्रोबेन्झीन. आता हे बघा, हे जे कंपाऊंड आहे ओनली हे ते नायट्रोबेन्झीन आहे. ओके, म्हणजे जे पॅरेंट कंपाऊंड असतं ते तुम्ही नंतर लिहिणार आहात आणि सबस्टेंट आधी लिहिणार आहात. हे जे कंपाऊंड आहे ते नायट्रोबेन्झीन आहे. सो जर सबस्टेंट आला इथे तर तुम्ही 3 मिथाइल नायट्रोबेन्झीन असं लिहिणार आहात. त्यानंतर बघा, हे जे कंपाऊंड आहे फेमस आहे, NH2 जर असेल तर त्याला अमिनोबेन्झीन असं म्हणता तुम्ही. अमिनोबेन्झीन आयुपॅक नेमनुसार. पण ह्याला ॲनिलीन असं म्हणलं जातं. ॲनिलीन हे त्याचं कॉमन नेम आहे. ते कॉमन नेमनेच त्याला यूज केलं जातं अजूनही. ओके, ॲनिलीन. जे ब्रॅकेटमधले जे नाव सांगितलेले आहेत कॉमन नेम, ते त्याचे कॉमन नेम आहेत त्या कंपाऊंडचे आणि ते अजूनही ते त्याच नावाने ओळखले जातात. ओके, कॉमन नेमने ते. त्यानंतर काही बघा, हे जे कंपाऊंड आहे जर CHO जर प्रेझेंट असेल, म्हणजे इथे बघा अल्डिहाइडिक ग्रुप आहे, सो काय येईल इथे? बेन्झाल्डिहाइड. काय आहे याचं नेम? बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे. त्यानंतर जर असं जर प्रेझेंट असेल, Cl असेल इथे आणि Cl असेल तर काय लिहिणार? 1 2 डायक्लोरो. नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6. 1 2 डायक्लोरो बेन्झीन. ओके, त्यानंतर बघा इथे मी Cl घेते आणि इथे घेते NO2. सो नंबरिंग तुम्ही कुठून देणार? इथून देणार 1 2 3 4 5 and 6. सो काय येईल? 1 क्लोरो 3 नायट्रोबेन्झीन. 3 नायट्रोबेन्झीन. आता हे काय आहे तर पॅरेंट कंपाऊंड आहे नायट्रोबेन्झीन, त्याला Cl अटॅच आहे. सो 1 2 3 4 असं नंबरिंग दिलं मी. काय येईल? 1 क्लोरो 3 नायट्रोबेन्झीन. हे काय आहेत? आयुपॅक नेम आहेत ॲरोमॅटिक कंपाऊंडचे. तर आपण इथे कंपाऊंड कंटेनिंग 2 or more फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील तेही आपण त्याचे आयुपॅक नॉमेनक्लेचर बघितलं. आणि जर ॲरोमॅटिक रिंग असेल त्याचंही आपण नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे, आयुपॅसी नॉमेनक्लेचर. तर इथे आपला आयुपॅसी नॉमेनक्लेचरचा पार्ट संपलेला आहे. ओके, तर हा जो चॅप्टर आहे तो मी इथे स्टॉप करणार आहे. त्यानंतर तुमचा जो सेकंड चॅप्टर आहे तो मी सुरू करणार आहे. तर तो आहे इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. हा जो सेकंड चॅप्टर आहे तो सुरू करणार आहे. आयुपॅसी नॉमेनक्लेचर मोस्टली तुम्हाला कसं द्यायचं हे समजलं असेल. ओके,
हा जो चॅप्टर आहे तो मी इथे स्टॉप करत आहे. इथून पुढचे जे माझे लेक्चर होतील ते सेकंड जो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री त्यावर होतील.